मग सगळ्यांचे डोळे डॉनवर स्वतःपेक्षा माझ्यासाठी पोरी ठेवतात 16 सोमवार डॉनचा पंखा फासून मैदान गाजवतो कर्ण पाठी वादळाला सगळ्यांचे डोळे डॉनवर स्वतःपेक्षा माझ्यासाठी पोरी ठेवतात 16 सोमवार डॉनचा पंखा फासून जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीट मार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक वरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। तर मटेरियलमधील जे इमेज आहेत ते मी ते डेमोसाठी यूज केलेत, की तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचा इमेज इथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर याची जी लेंथ आहे ती 2.16 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची। 2.16 सेकंदापर्यंत वाढवून घेतल्यानंतर परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर परत एकदा एक इमेज इथं सेकंड इमेज म्हणजे कोणताही इमेज इथं ॲड करून परत एकदा 3rd नंबरवर इथं आपल्याला इमेज ॲड अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे, एक इमेज ॲड करून घ्यायचं। फक्त आपल्याला काय करायचं आहे की जिथं प्रत्येक ठिकाणी इमेज ॲड करतोय तिथं प्रॉपर असं इमेज सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता मी ही इमेज ॲड करून घेतोय, तुम्ही ही अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचा आहे। प्रॉपर असा इमेज सेट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर आपण फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आता प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट देण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन जो 2.16 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन आपल्याला बघू शकता इथं आपल्याला 3.17 याची जी PNG आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे। त्यासाठी PNG आपण केलेली आहे। त्यानंतर काय करायचे, PNG ॲड करून याची लेंथ फक्त 3.17 पर्यंतच ठेवायची आहे। म्हणजे बघू शकता की इथं जो 3.17 म्हणजे 2.16ला 3.17 म्हणजे जे पुढचा इमेज आहे त्याची PNG इथं आपल्याला सेट करायची आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, याची जी साईज वाढवून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे साईज वाढवून घेतल्यानंतर प्रॉपर इमेज इथं असा सेट करायचा आहे। इमेज सेट केल्यानंतर याला ॲनिमेशन देण्यासाठी 2.16 सेकंदाच्या स्टार्टिंगला येऊन आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इमेज पूर्ण खाली घेऊन यायचा आहे। खाली घेऊन आल्यानंतर प्लस की देऊन आपल्याला शेवट यायचं आहे आणि थोडंसं अशा प्रकारे वरती इमेज प्रॉपर असा सेट करायचा आहे। म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता हा आपला अप अँड डाऊन हा जो ॲनिमेशन झालेला आहे ते प्रॉपर सेट झालेला आहे। त्यानंतर ह्याचा बॅकग्राऊंडचा इमेज आहे तो आपल्याला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये येऊन अशा आपला इमेज आहे तो एका साईडला सेट करायचा आहे। त्यानंतर स्टार्टिंगला एक प्लस की देऊन शेवट एक प्लस की देऊन इमेज आहे तो प्रॉपर अशा प्रकारे वरती मधोमध सेट करायचे आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि बॅकग्राऊंडच्या इमेज लेअरला काय करायचं आहे, सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला स्पॉट कलर सेट करायचे आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता बघू शकता इथं आपण जो 2.16ला जो PNG वापरला तोच इथं आपण पुढच्या इमेज लेअरला वापरायचा आहे। आता इथं पण काय करणार आहोत की जिथं 5.28ला एक PNG ॲड करायचा अशा प्रकारे तोच PNG बघू शकता अशा प्रकारे पुढं मी घेतलेला आहे। तर अशाच प्रकारे जिथं PNG यूज केलाल, ज्या इमेज लेअरचा PNG यूज कराल त्याच PNG अशा प्रकारे पुढं सेट करायचं आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला तशाच प्रकारे ॲनिमेशन देण्यासाठी स्टार्टिंगला येऊन पूर्ण इमेज लेअर खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर प्लस की देऊन लास्टला एक प्लस की द्यायची आहे आणि इमेज प्रॉपर असं वरती सेट करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। आता इमेज सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला जो बॅकग्राऊंड इमेज आहे त्यालाही ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इमेज एका साईडला सेट करून घ्यायचा आहे। प्लस की देऊन अजून एकदा लास्टला प्लस की देऊन अशा प्रकारे मूव्ह ॲनिमेशन द्यायचं आहे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त यालाही आपल्याला स्पॉट कलर सेट करायचे आहे।
सेट केल्यानंतर जे ॲनिमेशन PNG आहे ते आपली फक्त थोडीशी खाली घेऊन बघू शकता अशा प्रकारे थोडीशी खाली घ्यायची आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता दोन्हीही PNG ॲड झालेले सेट झालेले आहेत। आता प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे आणि इथं बघू शकता हे 3 इफेक्ट तुम्हाला दिलेले आहेत। तर सगळ्यात पहिला जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, हे इमेज सोडून 3.17 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून त्यानंतर 7.17ला एकदा पेस्ट करायचे आहे। अशाच प्रकारे इथपासून चालवणाऱ्या एखाद्या एक इमेज लेअरला अप्लाय करायचे आहे। अप्लाय केल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून हा जो थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथे आपल्याला काय करायचं आहे, एकाडेक म्हणजेच बघू शकता 8.15 पासून चालवणारा प्रत्येक एकाडेक इमेज लेअरला अप्लाय करायचं आहे। अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून अशा प्रकारे प्रिन्सेस म्हणतो आपण प्रिन्स क्राऊन आहे तो दिलेला आहे, अशा प्रकारे ॲड करून वरती सेट करायचे आहे। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।